चला विद्यार्थी मित्रांनो, तर महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की औषध निर्माण पद जे आहे, औषध निर्माण पदाच्या संदर्भात संपूर्ण सिलेबसचं विश्लेषण तुम्हाला आज मी करणार आहे, जेणेकरून ही जी पद आलेले 207 आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असणारी 14 पद, ह्याचा म्हणजे फारसा चेंज अभ्यासक्रमामध्ये नाही, जो आहे तो व्यवस्थित लक्षात घ्या आणि हा अभ्यासक्रम कायमस्वरूपी लक्षात ठेवा. का तर इथून पुढे येणाऱ्या ज्या महानगरपालिका आहेत किंवा नगर परिषदेमध्ये ह्या पदांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून एकदा का तुम्ही हा अभ्यास करून ठेवला तर येणाऱ्या पुढच्या प्रत्येक एक्झामसाठी तो तुमच्या कामी नक्कीच येणार आहे. तर डिटेल अभ्यासक्रम काय आहे हा तुम्ही लिहून घ्या, लक्षात घ्या आणि ह्याची पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मधला टेलिग्राम आहे तो जॉईन पण करून ठेवा. तर बघा टप्प्याटप्प्यानं पाहूयात अभ्यासक्रम काय आहे. तर त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, औषध निर्माता या पदाच्या संदर्भात टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, बघा तांत्रिक घटक आणि अतांत्रिक घटक म्हणजे फार्मसीचाही घटक आणि त्याच्याबरोबर असणारा मराठी इंग्रजी जो काय आहे तो, याची एकत्रित बॅच आपण सुरू केलेली आहे आणि या एकत्रित बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की अनलिमिटेड व्ह्यूज, पीडीएफ नोट्स, लेक्चर, सगळ्या काय गोष्टी आणि टेस्ट सहित आणि जवळजवळ 5000 प्रश्नांच्या सरावासहित ही बॅच असणार आहे. तर नक्की बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करायला अडचण असेल तर 70 38 155 255 वरती कॉल करा. तर बघूयात अभ्यासक्रम काय आहे. तर बघा पहिल्यांदा मुद्दा लक्षात घ्या की समस्त अभ्यासक्रमाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस हा अभ्यासक्रम तुम्हाला 2 भागामध्ये विभाजित केलेला दिसतो. कसा 2 भाग म्हणजे याचा जो 60% किंवा 60 प्रश्न हे नॉन टेकचे घटक ज्याला अतांत्रिक घटक आपण म्हणतो, त्यामध्ये 15 प्रश्न मराठीचे आहेत, 15 प्रश्न इंग्रजीचे आहेत, 15 प्रश्न जीएस जीकेचे आहेत आणि 15 प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो बुद्धिमत्ता अर्थातच रिझनिंगचा मुद्दा आहे. आता 15 इंग्रजीचे जे प्रश्न आहेत ते कशावर आहेत ते पहिला मुद्दा लक्षात घ्या. तर 15 इंग्रजीच्या प्रश्नामध्ये ग्रामर बरोबर आहे. ह्यामध्ये आपण पाहतो की ग्रामर मध्ये एकंदरीत जे जनरल ग्रामर आपल्याला पाहायला मिळतं, काळ वगैरे अशा ज्या काही गोष्टी असतात हे ग्रामर, जनरल ग्रामर आपण पाहतो हे राहील. त्याच्याबरोबर व्होकॅब्युलरी ज्यामध्ये इंग्लिशचे समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार हा घटक या ठिकाणी तुम्हाला राहणार आहे बरोबर आहे. तदनंतर आपण पाहतो की म्हणजे सेंटेन्सचे प्रकार वगैरे. थोडक्यात काय आहे की 15 जो प्रश्न इंग्रजीचे येणार त्यामध्ये 6 ते 7 प्रश्न तुम्हाला निव्वळ इंग्लिश ग्रामर वरती असणार आहेत. निव्वळ इंग्लिश ग्रामरचा अर्थ काय असतो लक्षात घ्या की निव्वळ इंग्लिश ग्रामर ज्यामध्ये बेसिक आपण नाउन, प्रोनाउन वगैरे असे काय घटक राहतात, त्याच्याबरोबर थोडेफार आपण पाहतो टेन्स वगैरे राहतं. का तर टेन्स करायला गेला नाउन प्रोनाउन माहित नसेल तर जमल का नाही, त्यामुळं बेसिक ग्रामरची आयडिया तुम्हाला असावी. 6 ते 7 प्रश्नासाठी तुम्हाला व्होकॅब्युलरी हा पार्ट इथं राहतो, ज्यामध्ये व्होकॅब्युलरी जे समानार्थी शब्द आहेत, विरोधार्थी शब्द आहेत, अशा प्रकारे पॅसेज इथं येत नाही, इंग्रजीसाठी पॅसेज नाही. आता मराठीमध्ये पण कसं आहे बघा, मराठीचे 15 प्रश्नामध्ये या ठिकाणी आपण पाहतो 5 ते 6 प्रश्न मराठी बेसिक ग्रामर वरती राहतात आणि 5 ते 6 प्रश्न मराठीचे या ठिकाणी आपण पाहतो जसं मराठीच्या व्होकॅब्युलरी ज्याला शब्दधन म्हटलं जातं, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार हा मुद्दा आणि 3 ते 4 प्रश्न मराठीचे इथं तुम्हाला पुस्तक, पुस्तकाचे लेखक वगैरे जे मराठीच्या बेसिक काय गोष्टी असतात त्यावरती हे प्रश्न राहतात. म्हणजे काय बघा, तुम्हाला जनरली ग्रामरची ओळख असणं गरजेचीच आहे. का तर एक्झाम ही टीसीएस घेणार आहे आणि टीसीएस मध्ये जनरल ग्रामर तुम्हाला माहित असावंच लागणार आहे, जनरल व्होकॅब्युलरी तुम्हाला माहित असाव्याच लागणार आहेत. जेवढं म्हणजे बॅच मध्ये याला जास्त लेक्चर्स आपण दिलेली नाही ती, का तर जेवढं स्पेसिफिक तुम्हाला लागणार आहे तेवढंच इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे.
आणि तुम्ही सुद्धा अभ्यास सेल्फ स्टडी करताना ना स्पेसिफिक लागणाऱ्याच गोष्टी करा, फार डेप्थ मध्ये याच्या जायची तुम्हाला आवश्यकता नाही. आता त्याच्याबरोबर जो पुढचा घटक आहे ज्यामध्ये जनरल नॉलेज. आता जनरल नॉलेज मध्ये आपण जर पाहायचं झालं तर 7 घटक आहेत. पहिला घटक आहे करंट अफेअर, ज्यामध्ये चालू घडामोडी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, ज्या की साधारणतः वर्षभराच्या चालू घडामोडी, 6 महिन्याच्या चालू घडामोडी, 3 ते 4 प्रश्न तुम्हाला करंट अफेअर या घटकावरती विचारले जात असतात. त्यानंतर दुसरा घटक आहे इतिहास. हा संबंधित महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे साधारणतः 1857 ते 1947च्या दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय घटना आणि महाराष्ट्रातील स्पेसिफिक समाज सुधारणा तुम्हाला वरवरच्या गावांना माहित असणं गरजेचं आहे. किमान 11वीचं जुनं इतिहासाच्या पुस्तकातला सगळा इतिहास तुम्ही करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे हा मुद्दा लक्षात ठेवा, इतिहासाला काही तर प्राचीन मध्ययुगीन भारतापर्यंत तुम्हाला जायची गरज नाही. हा बेसिक इतिहास असावा. त्यानंतर इंडियन जिओग्राफी आहे बघा, भारताचा भूगोल आहे, तर तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल असं नाव नाही. मग याचा अर्थ महाराष्ट्राच्या भूगोलवरती क्वेश्चन येणार का? नक्कीच येणार. का तर महाराष्ट्र काय भारताच्या बाहेर आहे का? नाही. फक्त वेटेज काय आहे की सरासरी भारताचा भूगोलची तुम्हाला प्राकृतिक ओळख असावी, नद्या, नाली, शिखर वगैरे, म्हणजे एक स्टॅटिस्टिक्स भाग ज्याला आपण म्हणतो तसा भाग लागतो. तुम्हाला काय प्लेट टेक्टोनिक थेअरीचा अभ्यास करायचा आहे का नाही, की सगळ्यात मोठं, सगळ्यात छोटं, सगळ्यात उंच, सगळ्यात लांब अशा प्रकारचे भूगोलचे प्रश्न तुम्हाला जनरली माहित असावे लागतात. त्यानंतर भारतीय संविधान आहे, बेसिक अभ्यास संविधानाचा तुम्हाला लागेल. जनरल सायन्स यामध्ये बायोलॉजीचा अभ्यास लागेल. कशाचा? बायोलॉजीचा. फिजिक्स केमिस्ट्रीची गरज नाही. त्यानंतर स्पोर्ट कल्चर काय तर करा चालू घडामोडीचा भाग आहे. त्यानंतर आरटीआय ऍक्ट आहे आणि याच्या बरोबर आपण पाहतो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा जो ऍक्ट आहे, हा ऍक्ट तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. एक 2 लेक्चर मध्ये हे सगळं होतंय. बॅच मध्ये याच्यासाठी 1 लेक्चर आरटीआय, 1 लेक्चर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. हे पॉइंट बघून घाबरू नका. हे पॉइंट बघून तुम्हाला असं वाटत असेल लय लंबी पुस्तक वाचायची तर काय, हे बघा इथं प्रॉब्लेम कधी येणार? स्वतंत्र तुम्ही अभ्यासाला बसल्यावर इथं प्रॉब्लेम येणार आहे. आपल्या बरोबर अभ्यासाला बसल्यावर इथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. का तर ह्या तुमचा सिलेबस वाढवला नाही, आपण कॉम्प्रेस करून प्रॉपररित्या ठेवलेला आहे. आता इथं जर मी तुम्हाला बुकची लिस्ट सांगितली ना, तुम्ही भले मोठे कन्फ्यूज होतात. का तर असं पुस्तक महाराष्ट्रात कुठंच असू शकत नाही की फक्त असं स्टॅटिस्टिक तिथं देऊ शकतं, परंतु आपण लेक्चर तसे सॉर्ट आउट करून घेऊ शकत असतो. हा मुद्दा इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि तदनंतर जो तुमचा 40% पोर्शन आहे फार्मासिस्ट, यामध्ये आपण पाहतो पुढचा मुद्दा राहिला की ऍप्टिट्यूड टेस्ट, रिझनिंगचा मुद्दा, लॉजिकल रिझनिंग हा एक 15 क्वेश्चन राहतं. बेसिक रिझनिंग राहतं तुम्हाला, जसं की न्यूमरिक आहे, अल्जेब्रा आहे, जिओमेट्री आहे, स्टॅटिस्टिक्स आहे. असं एक बेसिक तुम्हाला काय राहतं, ऍप्टिट्यूड राहतं. त्याची काय तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आता इथं जर तुमचं फार्मसीचा 40 प्रश्नाचा विषय पाहायचा झाला तर तो कसा आहे बघा. तर यामध्ये जनरल फार्मेकोलॉजी आहे, इंडियन ज्याला आपण फार्मोकोपिया किंवा ब्रिटिश फार्मोकोपिया अशा प्रकारे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर फार्मसी ऍक्ट 48चा काय आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 40चा काय आहे, त्यातले अमेंडमेंट्स काय आहेत, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचं काम कसं चालतं, ड्रग स्टोरेज लॉजिस्टिक्स कसं असतं, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट कसा असतो, कम्युनिटी फार्मसी काय असतं, गुड मॅन्युफॅक्चरिंग काय आहे, त्यानंतर डिसइन्फेक्टंट कसे असतात, त्याचा यूज कसा केला जातो, त्यानंतर ईडीएल आणि ईसीएल लिस्ट, ज्यामध्ये स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग अँड कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल्स, हे मुद्दे आहेत. आता हे मुद्दे तुम्हाला जनरल डी फार्मसी मध्ये होते. काय नव्हतं डी फार्मसी मध्ये तुम्हाला, तर ऍक्ट नव्हते. काय नव्हते? ऍक्ट नव्हते. ऍक्ट तुम्हाला नव्याने शिकावं लागतील. बी मध्ये बी फार्मसीला ऍक्ट नव्हते, बरोबर आहे. जनरल फार्मेकोलॉजी तुम्हाला होतं. इथं थोडेसे एक्स्ट्रा ऍक्ट्स वगैरे करावं लागतात.
ह्या ऍप्सचे अपडेट तुम्हाला करावं लागतात आणि अतिशय सुंदररित्या आपण हे कव्हर केलेलं आहे. अतिशय सुंदररित्या हे आपण कव्हर केलेलं आहे. वाटल्यास तुम्ही त्याचे डेमो चेक करा आणि तिथून पहा. का तर या प्रत्येक पॉइंट साठी आज तुम्हाला मी डिप्लोमा लेवलचे पुस्तक किंवा डिग्री लेवलचे पुस्तक वाचत बसून त्यातून हे पॉइंट तुम्हाला करणं पॉसिबल आहे, नाही असं नाही. परंतु एक्झॅक्ट एक्झाम साठी अपडेट काय पाहिजे ते व्यवस्थितरित्या करा. जिथून पाहिजे तिथून करा. का तर पगार पाणी वगैरे चांगली असणारी पोस्ट आहे. आणि इथं हा आपला टेलिग्राम आहे. ह्या टेलिग्रामला जॉईन करून घ्या. त्यानं हा टेलिग्राम आहे, हे ऍप आहे. अशा प्रकारचं तुम्हाला ते दिसेल, ते जॉईन करून घ्या. आवश्यक माहितीसाठी अजून काय अडचण आली तर टेलिग्रामवर मी प्रत्येक पॉइंट नुसार बुक लिस्ट पण टाकून ठेवतो. तिथून तुम्ही बुक्स पण घेऊन घरच्या घरी अभ्यास करू शकता. अशा दोन्ही तिन्ही प्रकारच्या सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे. परंतु मी बॅच बद्दल तुम्हाला का सांगतो, का तर हे सगळ्यात सोपं करून कशा प्रकारे आपण याच्यावर रात्रंदिवस वर्क केलेला आहे हे आपल्या जीवाला चांगलं माहित आहे. त्याच्यामुळे तर तुम्हाला एक्झॅक्ट सगळं मिळू शकतं. हे पक्की गॅरंटी असल्यामुळे मी तुम्हाला ते सांगतोय. लक्षात येतंय? ठीक आहे, काय हरकत नाही. हे इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडले असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.